तर मित्रांनो, पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेप्ती मार्केट तसेच घोडेगाव मार्केट येथील आजची कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे। मागील बाजाराच्या तुलनेमध्ये येथे कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, आज बांगलादेशामध्ये भारतीय कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत, तर ते किती रुपयापर्यंत दर कमी झालेले आहेत आणि कोणत्या कारणामुळे ते दर कमी झालेले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात नगर जिल्ह्यातील परिस्थिती। नगर येथून सुरुवात आपण करूयात नेप्ती मार्केट येथून। आज नेप्ती मार्केट येथे 1,05,906 गोण्यांची आवक ही आली होती। आज आवक मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कमी दाखल झालेली होती। 45 ते 50 हजार गोण्यांची आवक जवळपास कमी होती, परंतु यामध्ये लाल कांद्याची आवक ही 66,341 गोण्यांची आवक होती। म्हणजेच लाल कांद्याची आवक जर पाहिली तर सेम होती। मित्रांनो, नंबर 1 प्रतीचे लाल कांदे 2,000 रुपयापासून 2,500 रुपये क्विंटलपर्यंत आज विकले। तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,200 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर नंबर 4 प्रतीचे कांदे 250 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। लाल कांद्याला जास्तीत जास्त 3,000 रुपये क्विंटलला दर आज नगर येथे मिळाला। लाल कांद्याच्या मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर 1,300 रुपये क्विंटलला आज नगर येथे निघाला। तर उन्हाळी कांद्याची 39,565 गोण्यांची आवक होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 1,900 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,000 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे उन्हाळी कांदे विकले आहेत। उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर 1,250 रुपये क्विंटलला आज नगर येथे निघाला। मित्रांनो, आता नगर येथील कांद्याच्या भावाची परिस्थिती आजची पाहिली तर आजही कांद्याच्या भावामध्ये किलो मागे 1 ते 1.5 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये झालेली आहे। तर इकडे घोडेगाव येथे आज 68,416 गोण्यांची आवक ही आलेली होती। उन्हाळी कांदे 1 नंबर प्रतीचे 1,600 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 प्रतीचे कांदे 1,300 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 900 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टा 900 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 500 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकली। जोड हलका डॅमेज माल 100 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर अपवादात्मक काही गोण्या 2,300 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे विकलेल्या आहेत। घोडेगाव येथे नवीन कांद्याचे दर 400 रुपयापासून 2,500 रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले। सरासरी कांदा 1,800 रुपये क्विंटलपर्यंत सुकलेला माल आज घोडेगाव येथे विकलेला आहे। तर घोडेगाव येथे कांद्याचे भाव आज किलो मागे 1 ते 2 रुपयांनी कमी झालेले आहेत। तर मित्रांनो, जसं की मी आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की बांगलादेशामध्ये आज भारतीय कांद्याचे दर हे कमी झालेले आहेत। तर ते दर 20% कमी झालेले आहेत। आता आपण म्हणाल की हा टाका काय आहे, काही शेतकरी मित्रांना त्याबाबत माहिती नाही। टाका म्हणजेच बांगलादेशचं चलन आहे। जसं आपलं चलन आहे आपण ते रुपयामध्ये मोजतो, तसं त्यांचं चलन ते टाक्यामध्ये मोजतात। तर 20% ते दर कमी झालेले आहेत। म्हणजेच आपल्या चलनात जर पाहिलं तर 14 रुपये किलोपर्यंत दर कमी झालेले आहेत। मित्रांनो, आता हे दर कमी का झाले तर बांगलादेशामध्ये जी अस्थिरता सध्या आहे, बांगलादेशातील परिस्थिती आपल्याला माहीत आहे। अस्थिर परिस्थिती सध्या बांगलादेशामध्ये निर्माण झालेली आहे आणि प्लस तेथील नवीन कांद्याचं जे पीक आहे ते बाजारपेठेमध्ये सध्या बऱ्यापैकी उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हे दर कमी झालेले आपल्याला दिसून येत आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।